नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक विद्यार्थी टाईप करेल की तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे बाळांनो. ठीक आहे, कोणतंही असू शकतं, COEP, VGTI किंवा तुम्ही नाशिकमध्ये आहात तर KKW असू शकतं, कोल्हापूरमध्ये तर KIT असू शकतं, संभाजीनगरला आहे तर तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ संभाजीनगर असू शकतं, कोणतंही असू शकतं. प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक विद्यार्थी त्याचं स्वप्न लिहेल पण. ठीक आहे, फार्मसीचे असणार फार्मसीचं लिहू शकतात, ICT आहे, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आहे ना. तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रीम कॉलेज लिहा बाळांनो. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आपण परत हा व्हिडिओ ओपन करू बाळांनो. ठीक आहे, चला आज आपण बघूया MST CET 2026 शिफ्ट वाईज सेफ स्कोर किती असेल. ठीक आहे, सगळ्या शिफ्ट झालेल्या नाहीयेत पण तुम्हाला अंदाजा समजून जाईल प्रत्येक शिफ्टचा. ठीक आहे, चला पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, ठीक आहे, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासोबत असेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुमची पूर्ण काउन्सिलिंग मी करून देईल, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. CETचे जेवढे पण पेपर होत आहे सगळे शिफ्टचे पेपर तुम्हाला दर दिवशी रात्री 10 वाजता अपलोड करून देतो मी. लवकरात लवकर जॉईन करा. ठीक आहे, आज बघूया सेफ स्कोर. बघा बाळांनो, सेफ स्कोर म्हणजे काय तुम्हाला पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच चालू असते है ना. तिथं कॉमेंट्री मध्ये म्हणतात बघा, अगर इंडिया ने 300 स्कोर कर लिया तो वो एक सेफ स्कोर माना जाएगा इंडिया के लिए, है ना. आता 300 स्कोर म्हणजे काय रे बाळांनो, 300 स्कोर सेफ स्कोर म्हणजे काय, ऑस्ट्रेलिया 300 रन करू शकत नाही असं मिनिंग असतं का त्याचं? नाही. 300 रनाचं मिनिंग असं असतं की आतापर्यंत जेवढी हिस्ट्री बघितली आपण, खूप कमीदा झालंय की ऑस्ट्रेलियाने चेस केलाय तेवढा स्कोर, है ना. म्हणजे असं असतं का, इम्पॉसिबल असतं की ऑस्ट्रेलिया चेस करू शकत नाही? इम्पॉसिबल नसतं, पण एक प्रोबॅबिलिटी असते की हा आता इंडिया सेफ रिजन मध्ये आहे ऍटलिस्ट, है ना. विन कन्सिडर होतो का? नाही, विन नाही कन्सिडर होत, पण सेफ रिजन मध्ये कन्सिडर होतो. तर याला म्हणतात सेफ स्कोर बेसिकली. ठीक आहे, तसंच आपल्या CET मध्ये सुद्धा एक सेफ स्कोर नावाची टर्म असते बाळांनो. सेफ स्कोर म्हणजे तेवढा स्कोर केला तर तुम्ही एक सेफ रिजन मध्ये असतात, तुम्हाला ऍटलीस्ट एक चांगलं कॉलेज मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप वाढून जाते, है ना. आता सेफ स्कोर पण शिफ्ट वाईज डिपेंड करतो बाळांनो. इझी शिफ्टचा वेगळा सेफ स्कोर असतो, मीडियम शिफ्टचा वेगळा असतो, डिफिकल्ट शिफ्टचा वेगळाच असतो सेफ स्कोर, है ना. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी करतात शिफ्टनुसार. ठीक आहे, तुम्हाला समजेल पुढे पुढे मी जसं सांगतोय ना तसं. आता सेफ स्कोर कोणासाठी बघतोय आपण? सेफ स्कोर तुमचे 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत बाळांनो, 450 फार्मसी कॉलेजेस आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस ऍडमिशन तर भेटून जाणार आहे आपल्याला, पण चांगले कॉलेजेस किती आहेत बाळांनो? टॉप 50 कॉलेजेस. इथं टॉप 100 कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा. जर यांच्यामध्ये तुमचं ऍडमिशन नाही झालं तर इंजिनिअरिंग करून पण काही फायदा नाही, ते फार्मसी करून पण काही फायदा नाही. मग आपला सेफ स्कोर काय मानला जाईल बाळांनो? इंजिनिअरिंगसाठी टॉप 50 कॉलेजेस मध्ये जाण्यासाठी, CSIT किंवा ENTC टॉप ब्रांचेस मध्ये जाण्यासाठी, टॉप 50 कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्याला किती स्कोर लागेल आपल्या कॅटेगरीनुसार, त्याला म्हणून आपण सेफ स्कोर. नाही समजलं? नाही समजलं? परत एकदा सांगतोय, लास्ट वेळा सांगतोय, है ना. चला, तुमच्या कॅटेगरीनुसार फॉर एक्झाम्पल 300 टोटल कॉलेजेस आहेत आपले, 300 कॉलेजेस टोटल आहेत. या 300 कॉलेजेसमध्ये टॉप 50 कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी, टॉप 50च्या ते पण टॉप ब्रांचेस जसं की CSIT आणि ENTC अशा कॉलेजेसमध्ये, अशा ब्रांचेसमध्ये जाण्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार किती स्कोर तुम्हाला करावा लागेल, याला म्हणतात आपण सेफ स्कोर. समजलं? चला, एवढं गोष्ट समजली असेल भरपूर आहे. आता पुढे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजूया, है ना. आता पण एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला काही ना फीडबॅक दाखवायचे बाळांनो. इथं तुम्ही फीडबॅक बघू शकतात. सर केमिस्ट्री का सारा पेपर मॉक टेस्ट में से था. ठीक है, 100% पेपर मॉक टेस्ट में से था. फिजिक्स एंड मैथ्स के भी काफी क्वेश्चन सेम टू सेम थे विदाउट व्हॅल्यू चेंज. सेम टू सेम म्हणजे विदाउट व्हॅल्यू चेंज बाळांनो. सेम टू सेम प्रश्न CET मध्ये येत आहे बाळांनो. हे सगळे फीडबॅक्स मी दररोज तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, इथं तुम्ही दुसरे फीडबॅक बघू शकतात बाळांनो. ठीक आहे, असे 100+ फीडबॅक मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करेल. इथं बघा काय म्हटलंय, ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट. सगळ्याचा सगळा पेपर क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून होता. ठीक आहे, इथं तुम्ही पॅरेंटचे फीडबॅक बघू शकतात. हे सगळं दाखवण्यामागचा हेतू काय बाळांनो? ठीक आहे, 90% पेपर बाळांनो जेवढे पण CETचे झाले, 90% पेपर सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज येत आहे बाळांनो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. आता तुम्ही म्हणणार, तुम्ही का CETचे जावाई आहेत का, तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचे CETचे प्रश्न माहित असतात, है ना. CETचा जावाई नाही बाळांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, CET जिथून प्रश्न विचारते ते सगळे सोर्सेस माहितीच असतात आपल्याला. PYQ झालं, अदर CETचे खूप CET क्वेश्चन विचारते, जसं की तुमचं KCET झालं, गुजरात CET झालं, WBJE झालं. ठीक आहे, इथून ऍज इट इज सेम टू सेम क्वेश्चन CET विचारते.
2 सोर्सेस झाले. तिसरं सोर्स तुमचे बोर्डचे एमसीक्यूज, चौथं सोर्स जेईई मेनचे इझी क्वेश्चन, पाचवं सोर्स नीटचे इझी क्वेश्चन. हे सगळे जे क्वेश्चन्स असतात बाळांनो, सगळे आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेले आहेत बाळांनो. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जर तुम्ही केला, तुमचे सगळे क्वेश्चन कव्हर होतात. तर सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतात सीईटी मध्ये बाळांनो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे सगळे फीडबॅक पण बघू शकतात बाळांनो. त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, महाराष्ट्राचा बेस्ट क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे हे रेकॉर्ड आहे बाळांनो, 150 प्रश्न येतात तुमचे. 150 पैकी 92 प्रश्न असे होते ज्यांचे सेम टू सेम व्हॅल्यूज होते, व्हॅल्यू सुद्धा चेंज झाले नव्हते बाळांनो. 98 प्रश्न असे होते ज्यांचे थोडेफार व्हॅल्यू चेंज झाले होते पण सिमिलर होते. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओपीजी, टेवालचे, पीएचडी, व्हीआयटी, केसवाडी, संगताडबल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. टॉप इंजिनिअरिंग, टॉप फार्मसी तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. चला, आता मी तुम्हाला काय बोललो होतो बाळांनो, शिफ्ट वाईज सुद्धा सेफ स्कोर चेंज होतो. ठीक आहे, सेफ स्कोर म्हणजे समजलं तुम्हाला, कोणत्या ब्रांचेसमध्ये सांगतोय मी. 300 पैकी पहिल्या 50 कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचंय, पहिल्या 50च्या पण टॉप ब्रांचेसमध्ये. तर आपल्याला किती पर्सेंटाईल लागेल है ना. जर तुमची शिफ्ट हार्डेस्ट आली बाळांनो है ना, आता शिफ्टची डिफिकल्टी लेवल कशी होती मी तुम्हाला सांगतो. 11 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो. 11 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो. 13 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो, सॉरी मॉडरेट होती. 13 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती बाळांनो. ठीक आहे, 15 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो. 15 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती बाळांनो है ना. अजून सुद्धा इझी, टफ, मॉडरेट वरती अजून सुद्धा फायनल रिपोर्ट यायचा बाकी आहे. ठीक आहे, पण एवढं आपल्याला जेवढं स्टुडंट्स तर्फे समजलं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. तर जी तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल आहे, फॉर एक्झाम्पल हार्डेस्ट शिफ्ट तुमची आली, टफेस्ट शिफ्ट आली, तर तुम्हाला ओपनसाठी कमीत कमी बाळांनो 100 मार्क आणावे लागतील. स्कोर म्हणतोय आपण, पर्सेंटाईल नाही, 100 मार्क तुम्हाला आणावे लागतील है ना. ओबीसी मध्ये 85 मार्क तुम्हाला आणावे लागतील. 100 मार्क म्हणजे तुम्ही 95 पर्सेंटाईल कन्सिडर करा. 85 मार्क्स म्हणजे तुम्ही कन्सिडर करा अराउंड 82 पर्सेंटाईलच्या आसपास. 65 मार्क्स मतलब 70 पर्सेंटाईल तुम्ही कन्सिडर करा. आता तुम्ही म्हणणार 85 मार्कावर फक्त 82 पर्सेंटाईल, 65 मार्कावर 70 पर्सेंटाईल, असंच असतं बाळांनो, कारण या रेंजमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात आणि पर्सेंटाईल त्याच्यामुळे हाईक होते है ना. चला, एनटीए, एसटी, ईडब्ल्यूएस या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. आता सांगायचं तात्पर्य काय, ओपन वाल्यांना 100 स्कोर करावा लागेल, ओबीसी वाल्यांना 85 स्कोर करावा लागेल मार्क, एससी एसटी वाल्यांना 65, एनटी वाल्यांना 75, ईडब्ल्यूएस वाल्यांना 85 मार्क स्कोर करावा लागेल हार्डेस्ट शिफ्ट मध्ये बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर जर तुमची शिफ्ट मॉडरेट आहे म्हणजे मीडियम शिफ्ट आली आहे, जास्त अवघड नाही, जास्त सोपी नाही, ओपन वाल्यांना 120 मार्क स्कोर करावा लागेल. तुम्ही म्हणणार ओपन मीडियम इथं हार्डवाल्यांना फक्त 100 स्कोर करायचा होता, आम्ही काय पाप केलं, आम्हाला 120 मार्क स्कोर करावा लागेल सेफ स्कोरसाठी. हो बाळांनो, कारण तुमची शिफ्ट पण मॉडरेट होती ना, हार्डवाल्यांना तेवढे मार्क आणण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली है ना. ओपन ओबीसी वाल्यांना 100 मार्क स्कोर करावा लागेल, एससी एसटी वाल्यांना 75, एनटी वाल्यांना 90, ईडब्ल्यूएस वाल्यांना 100. ओबीसी किंवा एससीबीसी, एससीबीसी आणि ओबीसीचा ऑलमोस्ट सेम असतं बाळांनो है ना. आता बघा तुम्ही, इथं 100 मार्क ओबीसीला स्कोर करावा लागतो, इथं ओपनला 100 मार्कांचा स्कोर होता, इथं ओबीसीला 85 मार्क स्कोर करायचे होते, इथं 100 मार्क स्कोर करायचे. थांबा, इझी शिफ्ट वाल्यांचं बघणार ना तुम्ही, पागल होऊन जाणार है ना. आता हे झाले इझी शिफ्ट वाल्यांचं बाळांनो. इझी शिफ्ट मध्ये ओपन वाल्यांना 140 मार्क एक सेफ स्कोर साठी लागतील बाळांनो, म्हणजे टॉप 50 कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय 140 मार्क तुम्हाला स्कोर करावा लागेल बाळांनो. ओबीसी वाल्यांना 115 मार्क स्कोर करावा लागेल. तुम्ही म्हणणार हे अनफेअर नाही का सर, आम्हाला 140 मार्क त्यांना 100 मार्कांवरती तो कॉलेज भेटतंय, कारण त्यांची शिफ्ट हार्डेस्ट होती बाळांनो. तेवढ्या शिफ्टला तेवढा स्कोर करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुमची शिफ्ट इझीएस्ट होती म्हणून तुमच्यासाठी तेवढा स्कोर करणं मोठी गोष्ट नाहीये बाळांनो. ठीक आहे, असं कन्सिडर केलं जातं. एससी एसटी वाल्यांना 90 मार्क स्कोर करावा लागेल, एनटी वाल्यांना 105 मार्क, ईडब्ल्यूएस वाल्यांना 115 मार्क इथं स्कोर करावा लागेल. हा झाला तुमचा सेफ स्कोर बाळांनो. तुमच्या कशानुसार, शिफ्ट नुसार पण बघितला आपण, आणि टॉप कॉलेजेसचा सेफ स्कोर बघितला बाळांनो, टॉप 50 कॉलेजेस. बाकीच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं नाही. ठीक आहे, टॉप 50 मध्ये मी शक्य करून आणेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. अजून सुद्धा तुमच्याकडे अटेम्प्ट 2 बाकी आहे बाळांनो. फक्त आणि फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी केलं ना बाळांनो, व्हॉट इफ वी स्कोर लेस, ठीक आहे, तुमच्याकडे अटेम्प्ट 2 आहे बाळांनो. अटेम्प्ट 2 तुमच्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. मागच्या वर्षापर्यंत नव्हतं रे बाळांनो. एक माझा विद्यार्थी होता ऑफलाईन क्लासचा, ठीक आहे, इतका हुशार विद्यार्थी बाळांनो, जेवढ्या पण मॉक टेस्ट घेतल्या होत्या आम्ही तेवढ्यांमध्ये त्याला 140-150 मार्क यायचे. तो दिवस, त्याचा सीईटीचा दिवस खराब गेला बाळांनो. त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. ठीक आहे, त्याच्या घरी काही प्रॉब्लेम झालेला होता, सिरियस प्रॉब्लेम बोलू नाही शकत मी, प्रॉब्लेम झाला होता त्याने नाही व्यवस्थित परफॉर्म केला, 80 मार्क आले त्याचे फक्त. आणि त्याला रिपीट घ्यावा लागलं. एक दिवस त्याचं फ्युचर डिसाईड करणार होता. या वर्षी तुम्हाला 2 दिवस भेटणार आहेत बाळांनो. पहिला खराब जरी गेला असेल, दुसरा तुमच्याकडे बाळांनो.
याच्यात व्यवस्थित करा. आणि 20 दिवसात मी सांगतो 99% कुठं गेले नाही रे बाळांनो, कुठंच गेले नाही. फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी फॉलो केला ना, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तेवढे प्रश्न जरी केले ना, तरी मी सांगतो 99% कुठंच गेले नाही बाळांनो, कुठंच नाही गेले. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सेम टू सेम क्वेश्चन येतील क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.